हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं वैशाली किचनमध्ये. तर मी आज दुपारचं जेवणामध्ये काय बनवलं ते शेअर करणार आहे. सर्वात आधी मी टोमॅटो मिरची बारीक करून घेतलेले आहे. तर आजच्या आपल्या दुपारच्या जेवणामध्ये राहणार आहे पत्ताकोबीची भाजी, चपाती आणि रात्रीचा जो वाचलेला भात होता तो बी फोडणी दिलेला आहे. चला सर्वप्रथम आपण भाताला फोडणी देऊया. बऱ्यापैकी भात शिल्लक होता, त्याच्यामुळे मग मी तो फ्राय केला. कढई ठेवली, कढईमध्ये तेल टाकलं. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये जिरं, मोहरी, हिरव्या मिरच्या, नंतर बटाटे, थोडे बटाटे पकू द्यायचे. याच्यामध्ये मी कांदा वापरलेला नाही आहे, साधा आणि सिंपल. टोमॅटो टाकलेला, पाच मिनटं टोमॅटो होऊ देते. रात्रीचा शिल्लक असलेला भात असा फोडणी दिला की मुलं आवडीने खातात. आपला टोमॅटो बटाटे पकलेले आहे. त्याच्यामध्ये थोडी हळद आणि मीठ, मिक्स करून घेऊया. नंतर हा भात त्याच्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे. थोडा करपलेला होता भात, बघू शकता. आपला भात, फोडणीचा भात तयार. कमी साहित्यात झटपट. छान मिक्स करून घेतलेला आहे. बघू शकता भात रेडी. त्यानंतर मी कोबी चिरून घेते. अगदी साधी सिंपल पत्ताकोबीची भाजी करते. कोबी छान बारीक कट करून घ्यायचा. एकदम बारीक कट केली की लवकर शिजते. अर्धा बटाटा घेतलेला आहे. टोमॅटो चिरून घेतला. 2 ते 3 हिरव्या मिरच्या. यामध्ये पण मी कांदा आणि लसूण यूज करणार नाही आहे. एकदम सिंपल आणि साधी भाजी. कढई गरम करत ठेवलेली आहे. त्यामध्ये 2 पातेले तेल टाकलं. 2 चम्मच तेल टाकलेलं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये जिरं, मोहरी, मिरची टाकलेली आहे आणि यामध्ये कोबी टाकून घ्यायचा. टोमॅटो,
टोमॅटो थोडं 5 मिनटं होऊ द्यायचं. नंतर यामध्ये मी कोबी आणि बटाटे टाकलेले आहेत. छान मिक्स करून घेऊ आणि थोडी 5 मिनटं वाफ येऊ द्यायची. नंतर यामध्ये मी थोडे मसाले ॲड केले. हळद, तिखट आणि मीठ. एकदम सिंपल भाजी केलेली आहे. कुठलेही जास्त मसाले टाकलेले नाही, कांदा नाही, लसूण नाही, साधी. आता ही छान परतून घेऊ आणि 5 ते 10 मिनटं शिजू देऊ. इकडे मी कणिक मळायला घेतली. भाजी तयार झालेली आहे. यामध्ये मी कोथिंबीर टाकलेली आहे. ही भाजी तयार. आता चपाती करायला घेऊ. चपात्या करून घेते. मी जास्त छोट्या आणि पातळ चपात्या करत नाही, थोड्या मोठ्या आणि जाडसरच करते. बघू शकता किती छान फुललेली आहे चपाती. बाकी चपात्या पण करून घेऊया. चपात्या होत आलेल्या आहे. बस आता लास्ट एक चपाती राहिलेली आहे. कसं वाटलं मग आजचं दुपारचं जेवण? अगदी साधं आणि सिंपल. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.